नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 17 आणि 18 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, 95वी ला लिगा स्पर्धा 2026 कोणी जिंकली आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच FC बार्सिलोना या संघाने. तर बघा, स्पेन या देशामधील FC बार्सिलोना या संघाने या स्पर्धेचे विजेतेपद जिंकलेले आहे. ओके, तर बघा, चला बघूयात आपण. बघा, स्पेन या देशाने ला लिगा ही जी स्पर्धा आहे ती प्रामुख्याने स्पेनमधील सर्वोच्च श्रेणीमधील व्यावसायिक फुटबॉल लीग आहे. तर बघा, या स्पर्धेमध्ये खेळणारा आणि 2026 या वर्षाचे विजेतेपद पटकावणारा FC बार्सिलोना हा जो क्लब आहे तो स्पेनमधील बार्सिलोना या शहरातीलच आहे. ओके, तर बघा, विजेते आहे FC बार्सिलोना. हा जो स्पॅनिश क्लब आहे त्याने हे विजेतेपद पटकावलेले आहे. आणि बघा, उपविजेता संघ आहे बघा रियल मॅड्रिड, जो की स्पॅनिश एक क्लब आहे. ओके, तर बघ, म्हणजेच दोन्हीही क्लब स्पेन या देशामधील आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, मे 2026मध्ये कोणत्या राज्याने समान नागरी संहितेच्या मसुद्याला म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे? ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच आसाम. तर बघा, आसाम या राज्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली या मसुद्याला नुकतीच मंजुरी भेटलेली आहे. तर बघा, मे 2026मध्ये आसाम या राज्य सरकारने समान नागरी संहितेच्या मसुद्याला म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या ड्राफ्ट्सला मंजुरी दिली आहे. तर बघा, मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर हिमंता बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने 13 मे 2026 रोजी झालेल्या पहिल्याच बैठकीमध्ये या मसुद्याला मान्यता दिली आहे. आणि हा कायदा 26 मे 2026 रोजी आसाम विधानसभेमध्ये मांडला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आसाम या राज्याची राजधानी आहे बघा दिसपूर. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, केरळ या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे VD सतीसन. ओके, तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा, VD सतीसन हे नवीन केरळचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. ओके, तर आजच यांचा शपथविधी झालेला आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, केरळ या राज्याची राजधानी आहे बघा तिरुअनंतपुरम. तर चला बघूयात आपण. केरळच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते VD सतीसन यांची निवड करण्यात आली आहे. तर बघा, त्यांनी आजच म्हणजेच 18 मे 2026 रोजी तिरुअनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियमवर केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे शपथ घेतलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे आजचा, भारतातील पहिले लघु आणि मध्यम उद्योग व्यावसायिक सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे? तर बघा, त्या राज्याचं नाव आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच राजस्थान. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा, भारतातील पहिले लघु आणि मध्यम उद्योग व्यावसायिक सेमीकंडक्टर चिप उत्पादन आणि पॅकेजिंग युनिट हे राजस्थान या राज्यात उभारण्यात आले आहे. ओके, तर बघा, 15 मे 2026 रोजी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री म्हणजेच अश्विनी वैष्णव यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, UPI हा भारताचा प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश कोणता बनला आहे? तर बघा, त्याचं नाव आहे त्रिनिदाद आणि टोबॅगो. तर बघा, त्रिनिदाद आणि टोबॅगो हा जो देश आहे तो भारताचा UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश बनलेला आहे. ओके, तर म्हणूनच प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPCIच्या आंतरराष्ट्रीय शाखेने त्रिनिदाद आणि टॉबॅगोच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्रालयासोबत भागीदारी करून तेथे भारताच्या UPIच्या धर्तीवर म्हणजेच UPIच्या धर्तीवर आधारित रिअल टाईम पेमेंट प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. ओके, तर बघा, जागतिक स्थान म्हणजेच बघा त्रिनिदाद आणि टोबॅगो हा UPI प्रणालीशी जोडला जाणारा जगातील 8वा देश आणि कॅरेबियन क्षेत्रामधील पहिला देश ठरलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, अमेरिकेचे पुढील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष कोण होणार आहेत? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच बघा केविन वॉश. तर केविन वॉश हे
अमेरिकेचे पुढील फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष होणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर अमेरिका राज्याची राजधानी आहे बघा वॉशिंग्टन DC. अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे चलन आहे बघा अमेरिकन डॉलर. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, सिंगापेन हे विशेष दल महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी कोणत्या राज्याने स्थापन केले आहे? तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर D म्हणजेच तमिळनाडू. तर बघा तमिळनाडू या राज्य सरकारने सिंगापेन या नावाचे विशेष दल महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी स्थापन केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण. तमिळनाडू या राज्याची राजधानी आहे बघा चेन्नई. तर बघा महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी तमिळनाडू राज्य सरकारने सिंगापेन म्हणजेच काय बघा सिंगापेन स्पेशल टास्क फोर्स या विशेष दलाची स्थापना केलेली आहे. तर बघा मे 2026मध्ये तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री C. जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारताच आपल्या जाहीरनाम्यामधील आश्वासनानुसार या पहिल्या महत्त्वपूर्ण योजनेला मंजुरी दिलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण बघा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, मे 2026मध्ये भारत सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवून किती करण्यात आले आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B म्हणजेच 15%. तर बघा भारत सरकारने सोने आणि चांदीवरील नुकतेच आयात शुल्क वाढवून आता 15% करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण. बघा भारत सरकारने 13 मे 2026 पासून सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क म्हणजेच इफेक्टिव्ह इम्पोर्ट ड्युटी ही 6%वरून वाढवून थेट 15% केलेली आहे. ओके, म्हणजेच भारत सरकारने आयात शुल्कात 9%ची थेट वाढ केलेली आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, IASV त्रिवेणी ही मोहीम खालीलपैकी कोणत्या जहाजाच्या संबंधित आहे? तर बघा त्या जहाजाचं नाव आहे समुद्र प्रदक्षिणा. ओके, तर बघा ऑप्शन नंबर C याचं उत्तर असणार आहे. तर बघा समुद्र प्रदक्षिणा ही IASV त्रिवेणी या मोहिमेची एक म्हणजेच या मोहिमेचा एक भाग आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 आहे, कनकगिरी उत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर B म्हणजेच कर्नाटक. तर बघा कनकगिरी उत्सव हा जो उत्सव आहे तो कर्नाटक या राज्यामध्ये नुकताच साजरा केला जात आहे. ओके, तर लक्षात ठेवा. कर्नाटकचे राजधानी आहे बघा बंगळुरू. तर चला बघूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो उत्सव आहे याचे स्वरूप आहे बघा हा एक सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे ज्यामध्ये कनकगिरीचा ऐतिहासिक वारसा दर्शवणारे आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक मिरवणुका, स्पर्धा, क्रीडा म्हणजेच बघा कुस्ती, कबड्डी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जातात. तर बघा 2026चे आयोजन जे आहे त्याविषयी थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा कनकगिरी उत्सव 2026चे आयोजन आधी 16 आणि 17 मे 2026 रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. तर बघा या दरम्यान पहिल्यांदाच म्हैसूर दसऱ्याच्या धर्तीवर भव्य ड्रोन शो आणि हेलिकॉप्टर राईडचे विशेष आकर्षण ठेवण्यात आले होते. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, इस्रो आणि कोणत्या संस्थेने जूट पीक माहिती म्हणजेच JCI ही प्रणाली लागू केली आहे? तर बघा त्या संस्थेचं नाव आहे जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, तर बघा इस्रो आणि जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन संस्थांनी जूट पीक माहिती ही जी प्रणाली आहे ती लागू केलेली आहे. ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा या मोहिमेचा उद्देश काय आहे? तर बघा हा जो उपक्रम आहे तो उपग्रह प्रतिमा म्हणजेच सॅटेलाईट इमॅजिनरी, हवामान विश्लेषण आणि जिओ टॅग केलेल्या क्षेत्रीय माहितीचा वापर करून ताग पिकाचे क्षेत्र, उत्पादन, संभाव्य धोके उदाहरणार्थ पूर, कीड यांसारख्या धोक्यांचा रिअल टाईम अंदाज लावणे हा आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे बघा, जनगणना 2026 करिता कर्मचाऱ्यांकरिता QR कोड सक्षम ओळखपत्रे कोणत्या देशाने सादर केले आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा ऑप्शन नंबर B याचं उत्तर असणार आहे म्हणजेच आपला भारत. तर बघा जनगणना 2026 करिता कर्मचाऱ्यांकरिता म्हणजेच सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकरिता QR कोड सक्षम ओळखपत्रे
सादर केलेले आहेत. तर बघा कोणते कर्मचारी, तर बघा जी जनगणना करण्यासाठी जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हे जे ओळखपत्र आहे ते सादर केलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण थोडक्यामध्ये. तर बघा, नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि बनावट अधिकारी बनून होणारी फसवणूक रोखण्यासाठी भारत सरकारने हे पाऊल उचललेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर कालचे आणि आजचे म्हणजेच 17 मे आणि 18 मे या दोन्ही दिवसाचे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्या.